सर माझा प्रश्न आहे, मला विचारू दे. माझा मूळ प्रश्न आहे, मला ते नंतर देतील ना परत. स्पेसिफिक प्रश्न आमचा एकच आहे की आपण म्हणताय जे अधिकारी दोषी आहेत त्यांनी ऑक्शन का केलं नाही, हा तर विषय आहे ना. तुम्ही त्यांना का लाड करताय? हे रॅकेट आहे, आम्ही सांगितलंय. आमचं स्पेसिफिक आहे, या सर्व ह्याच्यामध्ये विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तो लिलाव किंवा ऑक्शन का केलं नाही. गिरणी कामगारांना किंवा पोलिसांना दिले असते तरी हरकत नाही. या संदर्भात ते चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि दुसरं सभापती महोदय, सर्वांचं उत्तर झाल्यानंतर या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा सगळा अहवाल घेऊन आपल्या दालनात बैठक घेऊन त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, एवढी विनंती आमची. माननीय सभापती महोदय, एका प्रकल्पापुरता हा विषय नाहीये. असे अनेक प्रकल्प मुंबई उपनगर या संपूर्ण मुंबई सबर्बन किंवा अगदी पनवेलपर्यंत आहेत. त्यामुळे इतक्या तातडीनं या सगळ्याची माहिती किती अपूर्ण आहेत, किती पूर्ण झालेत, कितींचे ऑप्शन झाले, फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन करून सुद्धा रिस्पॉन्स मिळाला नाही मिळाला, एवढ्या कमी कालावधीमध्ये ही सगळी माहिती संकलित करणं अवघड होईल. माझी विनंती राहील सभापती महोदय, आपल्याला केव्हाही आपल्या दालनात बैठक घ्यायची विभागाची तयारी आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण जरूर वेळ द्या. या सगळ्या संदर्भात ज्या सन्मान्य सदस्यांच्या शंका असतील त्याच्यावर विस्तृत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कुठल्याही बिल्डरला, कुठल्याही अधिकाऱ्याला जर असं आढळून आलं की अधिकाऱ्यांनी ऑक्शन करायला उशीर केलाय, तर असे अधिकारी सुद्धा जर दोषी आढळले तर त्याच्यावर सुद्धा आपल्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल. मंत्री महोदय, या संदर्भामध्ये प्रश्न असा उपस्थित झाला आहे की शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गट वर्गातील अत्यल्प वर्गातील घटकांसाठी राखीव ज्या सदनिका ठेवलेल्या आहेत, मला असं वाटतं की आपण जे उत्तरात काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे की त्यांच्याकडे प्रत्येक विभागाकडे माहिती उपलब्धच आहे आणि त्यामुळे माहिती गोळा करायला वेळ लागेल अशी काही सिच्युएशन नाही. म्हणून सोमवारपर्यंत अशी माहिती आपली गोळा झाली पाहिजे आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये आवश्यक असल्यास बैठक घेऊया. अध्यक्ष महाराज. सभापती महोदय, केवळ नाशिकमध्येच नाही तर मुंबईत पण अशा प्रकारे विकासक सदनिका किंवा जे भूखंड द्यायचे असतात ते त्या ठिकाणी देत नाहीत किंवा त्याचं मॅनिप्युलेशन होतं.